हाऊस द जोश हाय सर, हाऊस द जोश हाय सर. जय हिंद, जय हिंद. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचाच आवडता बेधुंद विजय माने व्हिडिओ माध्यमातून कनेक्ट होतोय. आणि आजच्या दिवसाची सुरुवात इतक्या जास्त हॅपीवाले फिलिंगने झाली की मला काही सांगताच येत नाहीये. तर अर्ध्या तासापूर्वी माझ्या बायकोने मला उठवलं. नाईट शिफ्टमध्ये मी काम करत असल्यामुळे युजली लेट उठतो. पण निशू बेडरूममध्ये आली पळत पळत आणि तिने तिचा मोबाईल माझ्या हातामध्ये झोपेतच दिला आणि म्हटलं अहो पोस्ट बघा सर्जरी झाली, सर्जिकल स्ट्राईक झालं. मला काहीच कळेल ना. मी फक्त एकदा असा मोबाईल बघितला आणि त्याच्यावरती लिहिलं होतं की भारतीय वायुसेनेने पुन्हा आपल्यावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलंय. मी तसाच उठलो, हॉलमध्ये गेलो, टीव्ही लावला आणि सगळ्या न्यूज चॅनलवरती चेक केलं तर संख्येमध्ये इकडे तिकडे फरक होता. पण कन्फर्म न्यूज दाखवत होते की आपण पुलवामा अटॅक जो झालाय त्याला प्रत्युत्तर दिलंय. इतकं मनाला आनंद वाटला ती बातमी बघून. तसाच अजून आंघोळ नाही केलेली, तसाच उठलो, तडकन स्कूटीची चावी घेतली आणि स्टेशनचं जे स्वीट्सचं दुकान आहे ते गाठलं. तिथे एक पेढ्यांचं पाकिट घेतलं. तिथल्या अख्ख्या पहिलं तर स्टाफला वाटलं. त्यांनी विचारलं काय वेडेपण आहे, काय झालंय. तर मी म्हटलं अरे काय झालं म्हणजे काय, 13 दिवसापूर्वी आपण इतक्या साऱ्या मेणबत्त्या जाळल्या, इतका मातम आणि इतका शोक व्यक्त केला. बट ऑब्वियस आपले बंधू तिथे धारात इथं 40 जवान शहीद झालेत. आज त्याचा बदला आपण घेतलाय आणि त्याचं सादरीकरण झालं पाहिजे म्हणून मी हे माझं पेढ्याचं पाकिट तुम्हाला वाटतोय. आणि त्या म्हणजे हा माझा वेडेपणा तिथल्या 2-3 जणांना आवडला. तिथे कॉलेजची मंडळी होती, त्यांनी माझ्यासमोर असंच एक पेढ्याचं पाकिट घेऊन घनसोली स्टेशनवरती रिक्षा स्टँडवर जितके पण रिक्षावाले होते त्या सगळ्यांना वाटलं. मला वाटतंय साजरा करण्यासारखाच इतका मोठा सोहळा या सरकारच्या निर्णयामुळे आणि बट ऑब्वियस भारतीय वायुसेनेच्या कामगिरीमुळे आपल्याला पाहायला मिळतोय. तर हा माझ्याकडे एक प्रयत्न होता वैयक्तिक. मला वाटलं असा आनंद साजरा करावा म्हणून मी केला आणि तोच डिजिटल माध्यमातून पहिल्यांदा. मला तर तुम्हालाही पेढा चालायचा आहे. 1 मिनटं. तर हा डिजिटल पेढा तुम्हाला पण मी असे पेढ्याचे अजून 2 पॅकेट आणलेत. माझ्या बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी मामाकडे दिलेत आणि त्यांना सांगितलं आज बिल्डिंगमध्ये जो कोणी चेक इन करेल, जो कोणी चेकआउट करेल त्या सगळ्यांचं तोंड गोड झालं पाहिजे. कारण की इतकी गोड बातमी आहे, इतकी जास्त हॅपी फिलिंग आणि ती आपण एक्सप्रेस केली पाहिजे असं मला तरी वाटतंय. तर मनापासून मोदीजी खरंच खूप सारे आभार. तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं खूप मनाला बरं वाटलं आणि त्यात भारतीय वायुसेना आणि इंडियन आर्मी तुम्हाला ग्रेट सॅल्यूट. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.